विद्यार्थी व पालक मित्रांनो, ॲडमिशन गेटवेच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसबद्दल पुढची प्रक्रिया काय असते, फॉर्म भरून झाल्यानंतर मेरिट लिस्ट काय असते, कॅपराऊंडची प्रोसेस काय असते, या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की मेरिट नंबर म्हणजे काय, मेरिट लिस्ट म्हणजे काय। तर आपण भरलेल्या फॉर्ममध्ये जी आपण माहिती दिलेली असते, इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेससाठी जो ॲप्लिकेशन फॉर्म आपण त्या ठिकाणी दिलेला आहे, त्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जी माहिती दिलेली असते ती माहिती अचूक आहे का हे बघण्यासाठी मेरिट लिस्ट त्या ठिकाणी डिक्लेअर केली जाते। त्याचबरोबर दुसरी गोष्ट असते महत्त्वाची, ती म्हणजे मेरिट लिस्ट डिक्लेअर झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांना एक युनिक मेरिट नंबर दिला जातो। म्हणजेच आपल्याला पडलेल्या मार्कांनुसार आपल्या पुढे किती विद्यार्थी या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले आहेत हे आपल्याला त्या मेरिट नंबरद्वारे समजते आणि त्या मेरिट नंबरद्वारेच संपूर्ण पुढची ॲडमिशन प्रक्रिया ही पार केली जाते। तर मेरिट नंबर हा खूप इम्पॉर्टंट असतो। तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना ग्रुपच्या माध्यमातून, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपण मागील वर्षीची मेरिट नंबरनुसार असलेली कट ऑफ कॉलेज यादी त्या ठिकाणी दिलेली आहे। तर आपल्याला आलेला मेरिट नंबर आणि आपल्याला पाहिजे असलेलं कॉलेज या दोन्हीचं तुम्ही त्या ठिकाणी क्रॉस व्हेरिफिकेशन करू शकता, तपासून घेऊ शकता की आपल्याला आलेल्या मेरिट नंबरनुसार आपल्याला कोणतं कॉलेज, त्यातील कोणती ब्रांच आपल्याला मिळते हे आपल्याला त्या मेरिट नंबरवरून क्लॅरिफाय होईल। तर मेरिट नंबर हा खूप इम्पॉर्टंट असतो। तर मेरिट नंबर वरती संपूर्ण प्रक्रिया त्या ठिकाणी पार केली जाते। त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न असतो की मेरिट लिस्ट इम्पॉर्टंट का आहे। तर ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे। या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर सीईटी सेल प्रत्येक विद्यार्थी व पालकांना आपण जो अर्ज केलेला आहे, जो ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे, त्या ॲप्लिकेशन फॉर्म मध्ये काही माहिती आपल्याला दुरुस्त करायची असेल तर दुरुस्त करण्याची संधी देते। त्यानुसार यावर्षी 23, 24, 25 जुलै 2026 दरम्यान माहिती अपडेट करण्यासाठी सीईटी सेलद्वारे मुदत देण्यात आलेली आहे। जेव्हा मेरिट लिस्टमध्ये आपल्याला जो फॉर्म येतो, तो फॉर्ममध्ये आपण काय माहिती चेक करणं गरजेचं आहे। तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की विद्यार्थ्याचं नाव 12वीच्या मार्कशीटनुसार आहे का, आपण दिलेले 10वी 12वी सीईटी जेईई याचे गुण, त्याचे मार्क्स हे बरोबर आहे का। तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपली कॅटेगरी, आपल्याकडे जे कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स आहेत, कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल, हे ज्या कॅटेगरीचं आहे तीच कॅटेगरी फॉर्मवरती नमूद आहे का। या तीन गोष्टी प्रामुख्याने आपण चेक करणं गरजेचं आहे। या तीन गोष्टीच्या नुसार संपूर्ण पुढची ॲडमिशन प्रक्रिया ही डिपेंड असते। तर ज्या विद्यार्थ्यांनी ओपन कॅटेगरीतून रजिस्ट्रेशन केलं होतं, ज्या विद्यार्थ्यांचं कागदपत्र अपूर्ण होते 2 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत, 2 तारखेपासून 19 तारखेपर्यंत जी नोंदणी झाली, त्या नोंदणीच्या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांकडे कागदपत्र अपूर्ण होते त्या विद्यार्थ्यांनी आत्ता जर आपल्याकडे कागदपत्र असेल तर आपली कॅटेगरी त्या ठिकाणी बदलून घेऊ शकता। त्याचबरोबर भरपूर विद्यार्थ्यांचे 12वीच्या मार्कांमध्ये काही बदल आहे। तर ज्या विद्यार्थ्यांचे 12वीच्या मार्कांमध्ये बदल आहेत ते विद्यार्थी सुद्धा 12वीचे मार्क त्या ठिकाणी बदल करून घेऊ शकतात। तर अशा पद्धतीने ही संपूर्ण प्रक्रिया आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना काही बदल करायचा आहे आपल्या अर्जामध्ये, तर त्यांनी 23, 24, 25 या दरम्यान आपल्या अर्जामध्ये बदल करून घेऊ शकता। म्हणजे जर काही चुकीची माहिती असेल तर ती दुरुस्त करू शकता, जर काही अपूर्ण माहिती असेल तर ती पूर्ण करून घेऊ शकता। तर या गोष्टीसाठी मेरिट लिस्ट इम्पॉर्टंट असते। 27 तारखेला परत एकदा फायनल मेरिट लिस्ट त्या ठिकाणी डिक्लेअर केली जाते। फायनल मेरिट लिस्टमध्ये जनरल मेरिट नंबर हा तोच राहतो, फक्त कॅटेगरीचा मेरिट नंबर त्या ठिकाणी बदलला जातो। त्यामुळे आता आलेला जो जनरल मेरिट नंबर आहे त्या जनरल मेरिटनुसारच पुढची संपूर्ण ॲडमिशन प्रक्रिया त्या ठिकाणी पार केली जाते। आता याच्यानंतरचा पुढचा प्रश्न असतो विद्यार्थी व पालकांचा की कॉलेजची यादी कशी बनवायची। कॉलेजची यादी कशी बनवायची या संदर्भात डिटेल व्हिडिओ यूट्यूबचा मी ग्रुपवरती पोस्ट केलेला आहे। तर एक 2-3 गोष्टी या ठिकाणी मी त्या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की प्रेफरन्स लिस्ट बनवत असताना सगळ्यात पहिली गोष्ट महत्त्वाची आपल्याला लक्षात ठेवायची आहे की आपल्याला कोणत्या ब्रांचला प्रेफरन्स द्यायचा आहे, त्या ब्रांचच्या नुसार आपण यादी तयार करणं गरजेचं आहे। यादी तयार करत असताना आपल्याला मिळालेल्या मेरिट नंबरपेक्षा जे जास्त मेरिटचे कॉलेजेस आहेत ते अगोदर देणं गरजेचं आहे। म्हणजेच जी यादी आपण तयार करतो त्या यादीमध्ये हायर प्रेफरन्स कॉलेज टू लोअर प्रेफरन्स कॉलेज असा उतरत्या क्रमाने त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक कॉलेजचा क्रम त्या ठिकाणी तयार करायचा आहे आणि त्यानुसार पुढची ॲडमिशन प्रक्रिया त्या ठिकाणी केली जाते।
2-3 गोष्टी यावर्षी सीईटी सेलद्वारे जी ॲडमिशन प्रक्रिया पार केली जात आहे त्यामध्ये कॅपराऊंडच्या नियमामध्ये खूप बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे माझं सर्व विद्यार्थी व पालकांना एक आव्हान आहे की जी ब्रांच आपल्याला घ्यायची आहे तीच ब्रांच फक्त आपण त्या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे. जर आपल्याला टेक ब्रांचमध्ये जायचं असेल तर टेक ब्रांचच्या अंतर्गत 3 ब्रांचेस येतात, जसं की कम्प्युटर सायन्स असेल, कम्प्युटर इंजिनिअरिंग, त्याचबरोबर AIDS म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, त्याचबरोबर मशीन लर्निंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर या सर्व ब्रांचेस आपण कॉलेज वाईज प्रेफरन्स लिस्ट तयार करत असाल तर त्या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजून यादी तयार केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर आपली यादी तयार करावी. व्हॉट्सअप ग्रुपवरती लवकरच एक सॅम्पल यादी त्या ठिकाणी पोस्ट केली जाईल, त्यानुसार आपण आपली यादी तयार करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे की प्रेफरन्स लिस्ट कशी बनवायची. तर प्रेफरन्स लिस्ट ही 3 प्रकारे बनवली जाते. अगोदरच्या व्हिडिओमध्ये या संदर्भात अधिक मार्गदर्शन केलं होतं. पहिली आहे ब्रांच स्पेसिफिक लिस्ट, की ब्रांचनुसार लिस्ट तयार करणं. म्हणजेच एखादी कॉलेज आहे त्याचबरोबर एखादी ब्रांच आहे तर प्रत्येक कॉलेजची एकच ब्रांच एका खाली एक त्या ठिकाणी एंटर करू शकतो आपण. याच्यामध्ये फायदा तोटा असा असतो की एखाद्या कॉलेजचं जसं की 1 ते 10 कॉलेज मी त्या ठिकाणी नमूद केलेले आहेत. 1 ते 10 कॉलेजमध्ये जर मला 9व्या क्रमांकाच्या कॉलेजचं कम्प्युटर सायन्स मिळालं आणि तेच जर मी यादी कॉलेज स्पेसिफिक बनवली असती तर मला 6व्या क्रमांकाच्या कॉलेजचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन डेटा सायन्स मिळालं असतं. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की कॉलेज स्पेसिफिक लिस्ट असेल आणि टेक ब्रांचमध्ये कुठलीही ब्रांच जर आपल्याला मिळत असेल तर टेक ब्रांचवाल्यांनी शक्यतो कॉलेज स्पेसिफिक लिस्ट त्या ठिकाणी तयार करणं गरजेचं आहे. तिसरी लिस्ट असते हायब्रिड कट ऑफ लिस्ट. त्याच्यामध्ये तुम्ही कॉलेज स्पेसिफिक आणि ब्रांच स्पेसिफिक दोन्हीच्या कॉम्बिनेशनमध्ये कट ऑफनुसार लिस्ट तयार करणं गरजेचं आहे. तर अशा 3 प्रकारचे लिस्ट असतात. तर आपण 99% सजेस्ट करतो की कॉलेज स्पेसिफिक लिस्ट आपल्याला जी ब्रांच घ्यायची आहे त्या ब्रांचच्या अनुसरून कॉलेजला प्रायोरिटी देऊन लिस्ट तयार करणं गरजेचं आहे. कारण जितकं चांगलं कॉलेज तुम्ही घेता तितकं चांगलं अकॅडमिक, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, चांगल्या प्लेसमेंट त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असतात. त्यामुळे कॉलेज निवडत असताना शक्यतो प्रेफरन्स लिस्ट तयार करत असताना शक्यतो तुम्ही कॉलेज स्पेसिफिक लिस्ट त्या ठिकाणी तयार करणं गरजेचं आहे. इम्पॉर्टंट हा कॉलेजला जायचा, त्याच्यानंतर ब्रांचला जायचा. जी ब्रांच आपल्याला घ्यायची आहे त्या ब्रांचनुसार कॉलेजची लिस्ट त्या ठिकाणी तयार करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने प्रेफरन्स लिस्ट आपण तयार करू शकतो. 3 प्रकारची प्रेफरन्स लिस्ट असते. ज्या विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंग बॅच जॉईन केलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी शनिवारपर्यंत आपली प्रेफरन्स लिस्ट त्या ठिकाणी ऑफिसला जमा करावी. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना ऑफिसला येणं शक्य नाही त्या विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअपद्वारे आपली प्रेफरन्स लिस्ट त्या ठिकाणी जमा करावी. आता भरपूर विद्यार्थ्यांचा एक प्रश्न असतो की मला टेक ब्रांचमध्ये जायचं आहे पण IT नको, मला टेक ब्रांचमध्ये जायचं आहे पण AIDSच पाहिजे. सध्या ट्रेंड हा AIDSचा आहे. तर एक गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छितो की कुठलीही ब्रांच घ्या, CS घ्या, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी घ्या, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स घ्या किंवा मशीन लर्निंग घ्या, या 4ही ब्रांचमध्ये आपण कुठलीही ब्रांच निवडली तरी नंतर जी प्लेसमेंट, नंतर जे रिक्रुटमेंट करणारे ऑर्गनायझेशन्स आहेत ते जवळपास सेम आहेत. म्हणजेच या 4ही ब्रांचमधून जे आउटपुट येणार आहे ते जवळपास सेम आहे. तर भरपूर विद्यार्थी व पालकांचा एक प्रश्न असतो की सिलेबसचं काय. तर जवळपास 4ही ब्रांचमध्ये जो सिलेबस असतो याच्यामध्ये एका विषयाचा बदल असतो. CS ही कोर ब्रांच आहे, त्याच्यानंतर आहे IT. एखाद्या कॉलेजमध्ये CSच्या पर्टिक्युलर जागा असतात आणि त्यांना जर टेक ब्रांच रिलेटेड जास्त इंटेक सुरू करायचा असेल तर त्यांना त्या ब्रांचमध्ये जास्त इंटेक मिळत नाही, म्हणून ते नवीन ब्रांच त्या ठिकाणी चालू करतात आणि त्याला नाव इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, AIDS आणि AIML सारखं दिलं जातं. 4ही ब्रांचेसमध्ये सब्जेक्टमध्ये जास्त डिफरन्स नसतो. 1 ते 2 सब्जेक्टचा डिफरन्स प्रत्येक सेमिस्टरला असतो. त्यामुळे ही काळजी आपण घेऊ शकता की CS, IT, AIDS, AIML पैकी कोणतीही ब्रांच आपल्याला मिळत असेल तर भविष्यात आपल्याला ज्या इंडस्ट्रीमध्ये प्लेसमेंट मिळणार आहे ती इंडस्ट्री जवळपास सेम असेल. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी या ठिकाणी मी सांगू इच्छितो की CS, IT, AIDS, AIML जवळपास सारखंच आहे. फक्त तुम्ही ब्रांच जर CS हून IT घेतली तर तुम्हाला चांगलं कॉलेज त्या ठिकाणी मिळू शकतं, कारण CSचं मेरिट हे जास्त लागतं, त्यानंतर ITचं, आणि सगळ्यात कमी मेरिट हे AIDS, AIMLचं लागतं या 4 ब्रांचमध्ये जर आपण कंपॅरिझन केलं तर. त्यामुळे ब्रांच सिलेक्शन हे खूप इम्पॉर्टंट आहे. 4ही ब्रांच जवळपास सेम आहेत. जर एखाद्या विद्यार्थ्याची इच्छा टेक ब्रांचेस असेल तर यापैकी कुठलीही ब्रांच आपण घेऊन टेक्नॉलॉजी रिलेटेड ब्रांचेसमध्ये ॲडमिशन घेऊन आपण IT मध्ये करिअर करू शकता. यानंतर भरपूर विद्यार्थी व पालकांचा प्रश्न असतो की कॅप राऊंडची प्रोसेस कशी असते.
तर कॅप राऊंडची प्रोसेस ही 4 कॅप राऊंडमध्ये विभागलेली असते. याच्यामध्ये 2-3 गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे की पहिल्या कॅप राऊंडमध्ये जितके जास्त ऑप्शन्स आपल्याला देता येतील तितके जास्त ऑप्शन्स देणं गरजेचं आहे. कारण पहिल्या कॅप राऊंड पूर्वी संपूर्ण जागा या रिकाम्या असतात, त्यामुळे आपल्याला जागा मिळण्याची शक्यता, सीट मिळण्याची शक्यता ही जास्त असते. जर आपण कमी ऑप्शन्स दिले आणि जर आपल्याला कुठलंही कॉलेज त्या ठिकाणी अलोड झालं नाही तर सेकंड राऊंडमध्ये आपल्यापेक्षा कमी मार्कवाला विद्यार्थी एखाद्या कॉलेजमध्ये जाऊन बसू शकतो. कारण माझे मार्क्स 80 होते आणि मी एक पर्टिक्युलर कॉलेज त्या ठिकाणी टाकणं गरजेचं होतं, जे मला मिळू शकत होतं, पण मी पहिल्या कॅप राऊंडमध्ये ते कॉलेज टाकलं नव्हतं, त्यामुळे मला ते मिळालं नाही. पण माझ्यापेक्षा कमी मार्क असलेल्या विद्यार्थ्यांनी ते कॉलेज टाकलं आणि ते त्याला मिळालं. त्यामुळे पहिल्या कॅप राऊंडमध्ये जितके जास्त ऑप्शन्स आपल्याला टाकता येतील तितके जास्त ऑप्शन्स आपण टाकणं गरजेचं आहे आणि त्यानुसार त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे की कॉलेज आणि ब्रांच ही केअरफुली निवडणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रायोरिटी ऑर्डर, आपल्याला कुठल्या ब्रांचला प्रायोरिटी द्यायची आहे, म्हणजेच 2 प्रकारची प्रायोरिटी ऑर्डर असते. एक असते ब्रांच वाईज प्रायोरिटी, दुसरी असते कॉलेज वाईज प्रायोरिटी. तर आपण आपली प्रायोरिटी काय आहे हे त्या ठिकाणी निवडणं गरजेचं आहे आणि त्यानुसार ॲडमिशन प्रक्रियेमध्ये आपण भाग घेणं गरजेचं आहे. तर कॅप राऊंडची प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे. तर ह्या जे नियम आहेत की जसं की जास्तीत जास्त ऑप्शन्स देणं गरजेचं आहे. भरपूर विद्यार्थी व पालक एखाद्या पर्टिक्युलर कॉलेजसाठी मागणी करत असतात, पण आपल्या मार्कांनुसार जर ते मिळत नसेल तर आपल्याला प्लॅन बी म्हणून काहीतरी ऑप्शन्स त्या ठिकाणी वाढवणं गरजेचं आहे. व्यवस्थित प्रायोरिटी सेट करणं गरजेचं आहे. मॅक्झिमम ऑप्शन्स देणं गरजेचं आहे. भरपूर पालक व विद्यार्थी कमी ऑप्शन्स देतात, तर ही काळजी आपण त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर जर आपण बघितलं की कॅप राऊंडचे नियम काय आहेत, तर कॅप राऊंडचे नियम जर आपण बघितले तर पहिल्या राऊंडमध्ये जर आपल्याला पहिलं ऑप्शन्सचं जर कॉलेज अलॉट झालं तर आपण त्या ठिकाणी ॲटो फ्रीज होतो. ॲटो फ्रीज म्हणजेच आपल्याला बेटरमेंटचं ऑप्शन मिळत नाही आणि आपण पुढील राऊंडमध्ये प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकत नाही जर आपल्याला पहिल्या राऊंडचं कॉलेज मिळालं तर. त्यामुळे पहिल्या राऊंडला कॉलेज टाकत असताना असं कॉलेज टाकणं गरजेचं आहे की पहिल्या क्रमांकाचे 3 कॉलेज आपल्याला मिळणारच नाही, ही काळजी आपण घेणं गरजेचं आहे. हे झालं पहिल्या राऊंडसाठी. दुसऱ्या कॅप राऊंडचं जर आपण बघितलं तर पहिले 3 ऑप्शन्स हे कंपल्सरी असतात. या कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2च्या नियमामध्ये जर आपण बघितलं तर ॲटो फ्रीज हे असे विद्यार्थी होतात ज्यांचा स्कोर हा 99.50 पेक्षा जास्त आहे. त्यामुळे ज्यांचा स्कोर हा 99 पेक्षा कमी आहे त्यांनी ॲटो फ्रीजच्या बाबतीत विचार जर करत असाल किंवा मनात प्रश्नचिन्ह असेल तर तो प्रश्नचिन्ह काढून टाकणं गरजेचं आहे. कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2 मध्ये कुठल्याही विद्यार्थ्याचा त्या ठिकाणी ॲटो फ्रीज होणार नाही. ज्या विद्यार्थ्याचं 99.50 पेक्षा जास्त स्कोर आहे तेच विद्यार्थी ॲटो फ्रीज होतात. त्या पद्धतीचं चॉईस फिलिंग त्या ठिकाणी ॲडमिशन गेटवेच्या माध्यमातून केलं जातं. त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांनी ज्यांचा स्कोर 99.50 पेक्षा कमी आहे त्यांनी ॲटो फ्रीजच्या बाबतीत विचार करणं गरजेचं नाही. हा जर कॅप राऊंड 3चा जर रोल बघितला तर फर्स्ट 6 ऑप्शन्स कंपल्सरी आहेत. जर आपल्याला कुठल्याही दिलेल्या ऑप्शन्सपैकी पहिल्या 6 पैकी जर कॉलेज अलॉट झालं कॅप राऊंड 3 मध्ये तर आपल्याला ते घेणं बंधनकारक आहे. तर अशा पद्धतीने हे कॅप राऊंडचे रूल्स असतात. कॅप राऊंड 4 मध्ये जे काही ऑप्शन मिळेल तो ऑप्शन ॲटो फ्रीज होतो. त्या ठिकाणी बेटरमेंटचा ऑप्शन नसतो कारण त्यानंतर कुठल्याही प्रकारचा राऊंड त्या ठिकाणी होत नाही. तर अशा पद्धतीने 4 कॅप राऊंडची प्रक्रिया आहे आणि या 4 कॅप राऊंडमध्ये आपण पहिल्या कॅप राऊंडमध्ये पहिला ऑप्शन्स ॲटो फ्रीज होतो. दुसऱ्या कॅप राऊंडमध्ये पहिले 3 ऑप्शन्स ॲटो फ्रीज होतात. तिसऱ्या राऊंडमध्ये पहिले 6 ऑप्शन्स ॲटो फ्रीज होतात. तर ही काळजी आपण त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. आता या वर्षीच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27च्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये सीईटी सेल मार्फत काही बदल करण्यात आलेले आहेत. ते बदल असे आहेत की जर एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या कॅप राऊंडमध्ये जर जागा मिळाली तर त्याला ती जागा ॲक्सेप्ट करायची असेल आणि बेटरमेंटला जायचं असेल तर 1000 रुपये शुल्क भरावे लागेल. त्याचबरोबर त्या विद्यार्थ्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तरी सुद्धा 1000 रुपये शुल्क भरावे लागेल. जर बेटरमेंटमध्ये पहिल्या राऊंडमध्ये मला कॉलेज मिळालेलं आहे, बेटरमेंट केलेलं आहे, दुसऱ्या राऊंडमध्ये मला दुसरं कॉलेज मिळालं म्हणजे मी अपग्रेड झालेलो आहे. जर कॉलेज अपग्रेड झालं तर त्या विद्यार्थ्याला परत 2000 रुपये भरावे लागेल. आणि जर माझं कॉलेज पहिल्या राऊंडमध्ये जे होतं तेच राहिलं, ब्रांच सुद्धा तेच राहिली, तर मला कोणत्याही प्रकारचं शुल्क त्या ठिकाणी भरावे लागणार नाही.
तर हे खूप मोठं कन्फ्युजन या ठिकाणी आहे. तर मी परत एकदा एक्सप्लेन करतो. पहिल्या राऊंडमध्ये मला एखादा पर्टिक्युलर कॉलेज, त्याची पर्टिक्युलर ब्रांच मिळाली, मला 1,000 रुपये शुल्क भरायचे आहे आणि बेटरमेंट किंवा फ्रीज करून मी ऍडमिशन घेऊ शकतो. दुसऱ्या राऊंडमध्ये मला आहे तेच कॉलेज मिळालं, कोणतीही फी भरायची गरज नाही. पण दुसऱ्या राऊंडमध्ये मला जे कॉलेज पहिल्या राऊंडमध्ये मिळालं होतं त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज मिळालं, म्हणजेच अपग्रेड झालं, तर मला 2,000 रुपये शुल्क भरणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तिसऱ्या राऊंडमध्ये मला पहिल्या राऊंड आणि दुसऱ्या राऊंडपेक्षा चांगलं कॉलेज मिळालं तर मला परत 3,000 रुपये शुल्क भरणं गरजेचं आहे. पण एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडमधून दुसऱ्या राऊंडमध्ये अपग्रेड झालं, पण तिसऱ्या राऊंडमध्ये दुसऱ्या राऊंडमधलंच कॉलेज राहिलं, तर कोणत्याही प्रकारची फी भरायची गरज नाही. सांगण्याचं यातून एक तात्पर्य असं आहे की ज्या ज्या राऊंडमध्ये आपल्याला नवीन नवीन कॉलेज मिळेल त्या राऊंडमध्ये आपल्याला फी भरणं गरजेचं आहे. जर आपलं कॉलेज आहे तेच राहिलं तर कुठल्याही प्रकारची फी त्या ठिकाणी सीईटी सेल आकारणार नाही. जर कॉलेज अपग्रेड झालं, पहिल्या राऊंडपेक्षा दुसऱ्या राऊंडमध्ये चांगलं कॉलेज, दुसऱ्या राऊंडमधून तिसऱ्या राऊंडमध्ये चांगलं कॉलेज मिळालं, तर त्या पद्धतीने आपली फी त्या ठिकाणी सीईटी सेल बेटरमेंटचे चार्जेस घेणार आहे. त्यामुळे यावर्षी खूप काळजीपूर्वक चॉईस फिलिंग करणं गरजेचं आहे. जे कॉलेजेस, जे ब्रांचेस आपल्याला पाहिजे आहेत ते कॉलेजेस, ते ब्रांचेसच फक्त आपल्या प्रेफरन्स लिस्टमध्ये असणं गरजेचं आहे. उगाच काहीही टाकायचं आणि नंतर मिळाल्यानंतर या पद्धतीने फी आकारली जाणार आहे. त्यामुळे ही सर्व काळजी त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने ही संपूर्ण ॲडमिशन प्रक्रिया आहे. तर यावर्षी हे बदल त्या ठिकाणी झालेले आहेत. तर त्याचबरोबर आपण जर अजून एक गोष्ट बघितली की भरपूर विद्यार्थी व पालकांचे काही क्वेश्चन्स असतात मनामध्ये. तर पहिल्या कॅप राऊंडमध्ये आपण किती ऑप्शन्स देऊ शकतो? तर पहिल्या कॅप राऊंडमध्ये मॅक्झिमम आपण 300 ऑप्शन्स देऊ शकतो. ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर हा कमी आहे त्याच विद्यार्थ्यांनी जास्त ऑप्शन्स देणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर हा जास्त आहे त्या विद्यार्थ्यांनी कमी ऑप्शन्स दिले तरी कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी येत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, दिलेल्या ऑप्शन्स पैकी आपल्याला किती ऑप्शन्स मिळतात, म्हणजे किती ऑप्शन्स अलॉट होतात, म्हणजे किती ऑप्शन्सला आपला नंबर लागतो. तर आपण 20 ऑप्शन्स म्हणजे 20 कॉलेजेसची यादी दिली असेल तर त्यापैकी एकच आपल्याला त्या ठिकाणी अलॉट होतं, आपल्याला पडलेल्या मार्कांनुसार, आपल्याला मिळालेल्या मेरिट नंबरनुसार. तर भरपूर विद्यार्थी व पालकांना असं वाटतं की आपण दिलेल्या पैकी 4 ऑप्शन्स, 2 ऑप्शन्स आपल्याला मिळतात. तर तसं नसतं. आपण दिलेल्या यादीनुसार वरून खालपर्यंत यादी चेक केली जाते. त्यानुसार ज्या कॉलेजमध्ये आपल्याला पडलेल्या मार्कांनुसार जागा उपलब्ध असेल ती जागा दिली जाते. भरपूर विद्यार्थ्यांचा असाही मनात प्रश्न असतो की मला एखादा पर्टिक्युलर कॉलेज पाहिजे आणि ते 1 नंबरला टाकलं तर मिळेल आणि 2 नंबरला त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज टाकलं तर मिळणार नाही. तर तसं नसतं. तुम्ही रेफरन्स लिस्ट तयार करत असताना हायर प्रायोरिटीची कॉलेज वरती टाकणं गरजेचं आहे, त्याला हाय प्रेफरन्स देणं गरजेचं आहे. आणि लोअर मेरिटचं कॉलेज हे लोअर साईडला म्हणजे हायर मेरिट लिस्टच्या खाली टाकणं गरजेचं आहे. तर ही काळजी आपण घेऊ शकता. तुम्ही कोणतं कॉलेज कुठल्या ठिकाणी टाकलं यापेक्षा तुमचे मार्क्स काय आहेत याच्यानुसार अलॉटमेंट होते. तुम्ही 1 नंबरला कॉलेज COEP टाकला आणि मार्क्स जर 50% असेल तर ते कधीच आपल्याला मिळणार नाही. तर मार्कांच्या अनुसरून या ठिकाणी संपूर्ण ॲडमिशन प्रक्रिया होते. तर ही काळजी आपण घेणं गरजेचं आहे. भरपूर विद्यार्थी व पालकांचा दुसऱ्या मनातील प्रश्न असतो की एका कॉलेजचे किती ब्रांचेस टाकू शकता किंवा एका कॉलेजचे किती आपण हे टाकू शकतो की ऑप्शन्स आपण टाकू शकतो. तर एका कॉलेजचे मल्टिपल ऑप्शन्स आपण त्या ठिकाणी टाकू शकतो. म्हणजे COEP कॉलेज आहे, COEP कॉलेजला 5 पेक्षा जास्त ब्रांचेस आहेत तर 5ची 5 ब्रांचेस आपण त्या ठिकाणी टाकू शकतो. कुठल्याही प्रकारचं बंधन त्या ठिकाणी CET सेलने दिलेलं नसतं. फॉर एक्झाम्पल COEP कॉलेजला 4 ब्रांचेस आहेत, जसं की CS असेल, AIML असेल, त्याच्यानंतर ENTC असेल आणि मेकॅनिकल असेल. तर मी 4ही ऑप्शन्स त्या ठिकाणी टाकू शकतो. तर अशा पद्धतीने ही लिस्ट त्या ठिकाणी असते. रेफरन्स लिस्ट कॅप राऊंडची प्रक्रिया असते. प्रोसेस आफ्टर राऊंड 1. भरपूर विद्यार्थी व पालकांचा प्रश्न आहे की राऊंड 1 झाल्यानंतर काय करायचं. राऊंड 1 झाल्यानंतर जर आपण मिळालेल्या कॉलेजमध्ये समाधानी असाल तर मिळालेलं कॉलेज तुम्ही ॲक्सेप्ट करू शकता आणि जाऊन 3 ऑगस्ट ते 5 ऑगस्टच्या दरम्यान संपूर्ण प्रवेशाची प्रक्रिया कॉलेजमध्ये जाऊन पूर्ण करू शकता. जर तुम्हाला मिळालेल्या कॉलेजमध्ये समाधानी नसाल आणि तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये याच्यापेक्षा चांगला ऑप्शन्स पाहिजे असेल तर सीट ॲक्सेप्टन्स फी बेटरमेंटसाठी 1,000 रुपये आहे, जे आपण आपल्या ऑफिसमधून संपूर्ण प्रक्रिया करून बेटरमेंट करू शकतो आणि पुढच्या राऊंडमध्ये जाऊ शकतो. 1,000 रुपये भरल्यानंतर आपल्याला पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज तसंच राहतं आणि दुसऱ्या राऊंडमध्ये त्याच्यापेक्षा चांगल्या ऑप्शन्सला आपण ट्राय करू शकतो.
फक्त दुसऱ्या राऊंडमध्ये जेव्हा आपण चॉईस फिलिंग करणार तेव्हा जे ऑप्शन्स आपल्याला पाहिजेत आणि जे पहिल्या कॅप राऊंडमध्ये मिळालेल्या कॉलेजपेक्षा चांगले आहेत तेवढेच टाकणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने ही संपूर्ण प्रक्रिया असते. जर कॅप राऊंड 1 मधून कॅप राऊंड 2 मध्ये आपल्याला दुसरं कॉलेज मिळालं, दुसरं कॉलेज इन द सेन्स पहिल्या कॉलेजपेक्षा चांगलं कॉलेज मिळालं, तर तुम्हाला तेच घेणं बंधनकारक असतं. पहिल्या कॅप राऊंड मध्ये मिळालेलं कॉलेज हे आपल्या हातातून जातं. तर त्यामुळे ही संपूर्ण काळजी आपल्याला घ्यावी लागते. भरपूर विद्यार्थी व पालकांच्या मनात एक प्रश्न असतो की दुसऱ्या कॅप राऊंड मध्ये मिळालेलं कॉलेज मला जर आवडलं नाही आणि मला जर पहिल्याच कॅप राऊंड मधलं कॉलेज पाहिजे असेल तर मिळेल का? तर तसं होत नाही. ज्या राऊंडमध्ये जे कॉलेज मिळालं तेच कॉलेज तुम्हाला ऍडमिशन प्रोसेसमध्ये पुढे कंटिन्यू करावं लागतं. त्यामुळे कॅप राऊंड 1 मधून कॅप राऊंड 2 मध्ये जाताना खूप काळजीपूर्वक कॉलेज टाकावे लागतात. एका वाक्यात सांगायचं झालं तर जे कॉलेज आपल्याला पाहिजेत आणि जी ब्रांच आपल्याला पाहिजे फक्त तेवढेच कॉलेज आणि तेवढीच ब्रांच फक्त आपण सेकंड कॅप राऊंड मध्ये टाकणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने भरपूर मनातले प्रश्न असतात. तर हे प्रश्न अशा पद्धतीने मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने कॅप राऊंडची प्रोसेस असते. त्याचबरोबर जर आपण पुढची प्रक्रिया जर बघितली तर पुढची प्रक्रिया जी आहे ती 28 जुलै ते 30 जुलैच्या दरम्यान संपूर्ण कॅप राऊंडची प्रक्रिया सीईटी सेल मार्फत घेतली जाणार आहे. जे कॉलेजची लिस्ट विद्यार्थ्यांनी तयार केलेली आहे ती विद्यार्थ्यांनी तयार केलेली लिस्ट, पालकांनी तयार केलेली लिस्ट आपण कॅप राऊंड मध्ये त्या ठिकाणी भरणार आहे आणि त्यानुसार संपूर्ण प्रक्रिया केली जाईल. 30 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत कॅप राऊंड मध्ये फॉर्म भरण्याची मुदत सीईटी सेलने दिलेली आहे. कॉलेजची लिस्ट टाकण्याची मुदत दिलेली आहे. त्याचबरोबर जी लिस्ट आपण टाकलेली आहे त्या लिस्टनुसार आपल्याला कोणतं कॉलेज मिळालं हे 2 ऑगस्ट या दिवशी सीईटी सेल मार्फत कळणार आहे. तर अशी ही संपूर्ण प्रक्रिया कॅप राऊंडची आहे. ज्या विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंग जॉईन केलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी आपली यादी लवकरात लवकर जमा करावी. ज्या विद्यार्थ्यांना ऑफिसवर येणं शक्य नाही, रविवारी आमची टीम आपल्याशी संपर्क करेल व आपल्या मार्कांनुसार बेस्ट कॉलेजची यादी त्या ठिकाणी तुम्हाला तयार करून दिली जाईल. तर असेच अधिक माहितीसाठी यूट्यूबच्या ॲडमिशन गेटवेचा जो यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि नवनवीन व्हिडिओ त्याचबरोबर इंजिनिअरिंग मेडिकल ॲडमिशन प्रोसेसच्या संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन हे यूट्यूब चॅनलवरती केलं जाईल. धन्यवाद.